झाली जाणीव जेव्हा पापाची मला, येशू वचनाच्या द्वारे माझ्याशी बोलला, येशू वचनाच्या द्वारे माझ्याशी बोलला, येशू वचनाच्या द्वारे माझ्याशी बोलला. ऐक माझ्या मुला सांगतो मी तुला, ऐक माझ्या मुला सांगतो मी तुला. रक्त माझे तुझ्यासाठी मी सांडिले, रक्त माझे तुझ्यासाठी मी सांडिले. आज माझे जीवन मी प्रभूला दिले, आज माझे जीवन मी प्रभूला दिले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन. पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तई शुभवर्तमानाच्या अध्याय 12 आणि वचन 19 आणि 20 मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, तो भांडणार नाही व ओरडणार नाही व रस्त्यावर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिनमिनती वात तो विझवणार नाही. तो न्यायाला विजय देईल, तोपर्यंत असे होईल आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील. चेपलेला बोरू तो मोडणार नाही याचा अर्थ काय आहे? मनुष्याच्या पापाचा परिणाम तो सत्यापासून भरकटला आहे. यामुळे मनुष्य देवाच्या समक्षतेतून व त्याच्या सहभागितेपासून दूर होऊन अनैतिकता व बुद्धिहीनतेचा तो शिकार झाला आहे. त्याची ही अवस्था व पृथ्वीवरील त्याची अशी दुर्दशा या सर्वांचे कारण पाप आहे. जेव्हा मनुष्याला आपल्या पापमय स्थितीची जाणीव होते तेव्हा त्याला देवाच्या न्यायदंडाचीही जाणीव होते व त्यामुळे त्याचे अंतःकरण हेलावून जाऊन तो मोडकळीस येतो. हे अशासाठी कारण तो हे समजतो की अशा स्थितीतून त्याला कोणीही वाचू शकत नाही व त्याला कोणीही सहायता करू शकत नाही. हे तर फक्त देवाला शक्य आहे. म्हणूनच पापी मनुष्य अशा ह्या आपल्या जीवनातल्या असहाय्य व आशाहीन स्थितीमुळे हताश झालेला आहे. अशा मनुष्यांना प्रभू येशू ख्रिस्त न्यायदंडाची शिक्षा देण्याची बातमी देण्यास आला नाही, तर त्यांना पाप क्षमा आणि तारणाची सुवार्ता देण्यास या जगात आला आहे. म्हणूनच आज जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो व आपल्या जीवनात त्याला आपला प्रभू व तारणारा म्हणून जो कोणी त्याचा स्वीकार करतो, त्याच्या पापांची क्षमा होऊन त्याचे तारण होते. तुम्हीही प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तारण प्राप्त करावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे. असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो. धन्यवाद. ऐक माझ्या मुला सांगतो मी तुला, रक्त माझे तुझ्यासाठी मी सांडिले, रक्त माझे तुझ्यासाठी मी सांडिले.